नमस्कार मंडळी. तर आजचा आपला विषय थोडा जिव्हाळ्याचा आहे, थोडा आपलेपणाचा आहे आणि थोडा सॉफ्ट कॉर्नरवाला आहे. तर आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे लेकीचं लग्न. तर मी कवितेला सुरुवात करते. लेकीने शोधला स्वतःच योग्य वर, तिच्यासाठी बाबाची मिटली चिंता. बाबालाही उतरला तो पसंतीस, सुखी लेक डोळ्यासमोर पाहता. लेकीचे लग्न पाहताना बाबा आनंदात दिसत होता. चेहऱ्यावर हास्य दाखवत आतल्या आत मात्र पुढत होता. आत्ताच तर म्हटली होती ती, बाबा आज नाही जायचं शाळेत. तूही सुट्टी टाक फक्त आजची, फिरायला संध्याकाळी जाऊ बागेत. आईस्क्रीम खाऊ तू आणि मी, आणि फुगे घेऊ येताना 2-3. कॉलेजला जाताना बाय करून जायची, संध्याकाळी घरात आलो की समोर दिसायची. दिसली नाही तर पहिला प्रश्न असा असायचा, जान्हवी कुठे गेली, दिसत नाही आहे. आता तिला भेटण्यासाठी गाठायचा रस्ता तिच्या नव्या संसार थाटलेल्या घराचा. याच घरात राहिलेली येईल आता फक्त सणावाराला किंवा सुट्टीला. तिच्या मनाप्रमाणे वावरत होती. आता 100दा विचार करेल अन भांबावेल काही गोष्टी शोधताना. लेकीचं लग्न बदलवतं का तिला? लेकीचं लग्न बदलवतं का तिला? बनते ती जबाबदार जी होती याआधी, अल्लड आणि लहानशी बाहुली माहेरी, लाडात वाढलेली सुंदर परिराणी. लेकीचे लग्न पाहून मी तिला सांगितलं, बाळा कितीही मोठी झालीस तरी असशील या बाबाची तू गोड आणि लहानशी परी. अनेक नाती जोडतेस ती जपताना, खूप माया अन जीव लाव त्यांना अन पहा माहेरच्या अंगणातल्या वडाची सावली. भरभरून देईल तुला आम्ही नसताना आमच्या आठवणी. कशी वाटली आजची कविता? तुम्हाला तर माहितीच आहे काही महिन्यांनी माझं लग्न आहे. तर ते थोडं थोडं टचिंग झालं की काही महिन्यांनी आपल्याला दुसऱ्या घरी जायचंय आणि त्यानंतर आपल्या आईबाबांचं काय होईल त्याची चिंता तर सतावतेच. त्यांचा दिवस आपल्याशिवाय कसा जाईल? जे आई बाबा आपल्या इर्द गिर्द आसपास असायचे, 24 तास नसले तरी घरी आल्यावर टाळं उघडून घरात यायला लागायचं नाही. घरात आई असायचीच, संध्याकाळी बाबा यायचे कामावरून. असं सगळं वातावरण, खेळीमेळीचं वातावरण आणि आपला सॉफ्ट कॉर्नर असलेले बाबांशी मस्ती करणं असू दे, आईच्या सोबत गप्पा मारणं असू देत, ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप मिस करणार आहोत. ह्या गोष्टीच मनाला खूप हेलावून जातात.